साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। माझा काय कॉन्टॅक्ट नव्हता नेने काकांशी। हां हे डिटेल्स कोणाच्या नंबरचे आहेत? तुझ्या नंबरचेच आहेत हो ना? तो अंडरलाईन केलेला नंबर कोणाचा? नेने वकिलांचा। नेने वकिलांशी तुझा परस्पर कॉन्टॅक्ट असायचा, ज्याची ना दत्ताला कल्पना होती ना माधवला। बघ ते संभाषण, ते 1-2 मिनिटांचं नाहीये, अर्ध्या तासाचं, कधी कधी 1 तासाचं आहे। का बोलणं व्हायचं तुमचं एवढं? जागे संदर्भातच ना? तू तुझ्या दोनही भावांना काहीही कळू दिलं नाहीस आणि त्यांच्या अपरोक्ष हा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केलास आणि नेने वकील ऐकत नाहीत हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं तेव्हा तुझे त्यांच्याबरोबर वाद सुरू झाले आणि तू त्यांना धमकावलंही। तुम्ही जर तुमचा आडबोडेपणा सोडणार नसाल ना तर मी काय करेन तुम्हाला कळणारही नाही। काय काय करणार तुम्ही? हां ते जमिनीचे पेपर्स तुमच्याकडे आहेत ना म्हणून आम्ही शांत बसलोय, नाहीतर एवढ्यात नाहीतर काय मारणार होताच। आठवतंय काही? आणि तुझ्या लग्नाच्या दिवशी नेने वकिलांचा खून झाला, जो तू केलास कुणाच्या तरी मदतीने। तुझ्या लग्नाच्या दिवशी तू नेने वकिलांचा काटा काढलास आणि तुझ्यावर संशय येऊ नये म्हणून तू हळदीच्या दिवशी त्यांना फोन करून स्वतः आमंत्रणही दिलंस। तुझ्याकडे पुरावा काय आहे सगळ्याचा? माझ्याकडे पुरावा असता तर मी तुला असं इथे भेटायला बोलवलं असतं का? अभिराम, कबूल कर, जे काही आहे ते, आणि कुणाच्या मदतीने तू हे केलंस तेही। नाहीतर पुढच्या वेळी मला तुला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल। वेळ फार कमी आहे तुझ्याकडे। आणि हो, कॉंग्रॅच्युलेशन्स। अभिराम, कॉंग्रॅच्युलेशन। कळलंय आम्हाला, घरात हे एवढं सगळं होत असताना निदान ही तरी आनंदाची बातमी कळली। बरं वाटलं। देविकाला सोडायला घरी गेला होतास ना? नाही। का? अरे घरापर्यंत जायचं ना सोडायला। अभिराम, आता हे सगळं चालणार नाही हं? देविकाला नेहमी आनंदात ठेवायला हवं आणि ही जबाबदारी सर्वस्वी बाळाच्या बाबांची असते। देविकाची आता तू काळजी घ्यायला हवी। नाही म्हणजे तशी तू घेतोसच, पण आता जास्त काळजी घ्यायला हवी, हो ना? आय नो, घरात हे सगळं भलतंच सुरू असताना ही अशी न्यूज मिळाली। पण अभिराम, आता सगळं टेन्शन विसरायचं आणि देविकाची काळजी घ्यायची। बाकी सगळं बघायला आम्ही आहोत ना।
ही जबाबदारी खूप मोठी असते अभिराम. तूच जर हा असा राहिलास तर देविका सुद्धा काळजी करत राहील ना, आणि देविकाला त्रास झाला तर बाळालाही त्रास होणार. सो आता सगळं विसरायचं. बाबा होणार आहात तुम्ही, अभिराम नाईक. अभिराम, अरे काय झालंय? एवढी आनंदाची गोष्ट आहे आणि तुझा चेहरा हा असा पडलेला. वहिनी मला विश्वासने भेटायला बोलवलं होतं, चौकशीसाठी. काय बोलणं झालं तुमचं? काय म्हणाला तो? म्हणे माझा नेने काकांची पर्सनल कॉन्टॅक्ट होता. मी नेने काकांचा खून केलाय कारण मला प्रॉपर्टी हवी होती. माझ्या अपेक्षा होत्या म्हणे अजून प्रॉपर्टीच्या. त्याच्या खुनाशी म्हणे माझा संबंध आहे. काय सुरू आहे या विश्वासरावचं? सगळ्यांवरच त्याचा संशय आहे. तू मित्र असून सुद्धा तुझ्यावरही संशय घेतला. न जाणो उद्या घरातल्या सगळ्या बायकांना सुद्धा बेड्या टाकून घेऊन जाईल हा. सरिता आणि देविकाचं ठीक आहे, पण मी तर कित्येकदा त्याचा विरोध केला होता. मुंबईला जाण्याचा आग्रह धरला होता. मला तर आश्चर्य वाटतंय, माझी चौकशी करावीशी कशी नाही वाटली त्याला अजून. मला तर या विश्वासरावची तपास करण्याची पद्धतच कळेनाशी झालेली. नेमका गुन्हेगार कोण आहे हे त्याला माहितीये का तो अंदाज बांधतो? अभिराम, तू काही केलं नाहीयेस ना, मग या सगळ्याचा विचार करू नकोस. आणि आता तर मुळीच नाही करायचं. आलं लक्षात? अगदीच काही झालं ना तर मी सरिता, गो सरिता, जरा बाहेर आहे गो. काय झालं गे आहे? या बघ, आज घरात काहीतरी गोडाधोडाचा कर. बरा करतय. गोडधोड किती काय आज? आता अभिराम भाऊजींकाच विचारा गोडाधोडाचं कित्या त्या. अभिराम, अरे काय कळेल का? काय चाललंय अभिराम? काय रे? दादा काही नाही. अभि काका, अरे तू का लाजतोयस? अभिरामा, भावांका तू सांगणार आहेस की आम्ही सांगू? आई सांग ना, तू सांग. बरा मग मीच सांगते. घरात आता नवीन पाहुणो येणार हा. अगं मग त्यात काय? आणि ह्याचा काय संबंध त्याच्याशी? माधवा गप्रो, मका कळला काय? काय काय अभिरामा, जबाबदारी वाढली आता. बाप होणार असतो. हा? अरे बाप रे बाप! अभिनंदन अभिरामा, क्या बात आहे. काय न्यूज दिली रे? तरी म्हणतो आईने गोडधोड करायला कसं सांगितलं? मी म्हणतो पाहुणा येणार म्हणजे आता घरात एवढं सगळं चाललेलं असताना आता कोण आणखीन येणार आहे? पण हा पाहुणा येणार म्हणजे त्याच्या पायगुणाने सगळं चांगलं होणार बघा. हो, निदान त्या निमित्ताने घरात जरा आनंदाचं वातावरण तरी राहील. पण दत्ताला हे कळलं म्हणजे हीच खरी गुड न्यूज आहे. काय दत्ता? कळणार. गणेशाच्या येळेक पण हे असंच काहीतरी बोलत होता. वाटलं याच्या माहेरची माणसं येणार आहात, पण मी वैतागले. नंतर आयनने सांगितलं बघा सगळं. सरिता, अगो काय झालं गो? काय नाही, गणेशची आठवण आली असते. सरिता, तुका गणेशाचा माहीत हा ना सगळा. येत असत काहीतरी. आज खरात एवढं आनंदाचं क्षण, खरात गोडधोड होणार आणि माझं
गणेश नाही, वाईट वाटणारच नाही गे आहे. अगं वाईट वाटणं साहजिकच आहे, पण असं दुःख करून काही होणार आहे का? सगळं व्यवस्थित होईल. आणि गणेश काय फक्त तुमचाच आहे का? आमचाही कोणीतरी आहे ना तो. आम्हालाही काळजी वाटते त्याची. सरिता, डोळे पुस. गणेश येत ते बघ, त्याच्या पण डोळ्यात पाणी गेलं. हे आणि आता या आनंदाच्या क्षणी ना कोणी रडू नका रे प्लीज. सरिता, आता देविकाची काळजी घेऊ होईल. अभिरामा, देविकाक सांग जमात तेवढा लवकर ये. आणि हा, त्याच्या औशी बापसाक पण सांग आम्ही असो त्याची काळजी घेऊ. आता घरात बऱ्याच वर्षांनी लहान बाळ येत, डोहाळे जेवण घातला जायत. अभिकाका, बाळाचं नाव मी ठेवणार आहे हा. आतापासून घरात नाव ठेवायची पण तयारी सुरू झाली. बरं चल सरिता, गोडाधोडाचं बघूया. एक मिनिट, बघूया म्हणजे? मी सरिताला मदत करणार आहे. हा अभिरामा, अरे हा बाळाचा पायगुणच म्हणायचा. हा? चल सरिता. कोण तुम्ही? कळत नाही तुका कोण आहे ता? नाही. पोलीस आहे, पोलीस. पोलीस आहात? मग विश्वासराव भाऊ ओळखतास? ते पण पोलीसच. साहेब ते आमची. हा साहेब. मग विश्वासराव भाऊ नाही इले? नाही. बघ बाजूक रह, माका माझी कामा करू. काय कामा? निलिमा नायक खयत? हा घरातच आहात. तुम्ही त्यांची चौकशी करू दिलास ना? तुका कसा माहिती? मला सगळं माहिता. विश्वास भाऊ होत ना, ते पण येतात आणि सगळ्यांची चौकशी करतात. पण निलिमा नायकांची चौकशी हय नाही होतली. त्यांना पोलीस स्टेशनात नेऊचा लागतला. मग तुम्ही निलिमा वहिनींका पोलीस स्टेशनात घेऊन जाणार? होय. पोलीस स्टेशन. दत्ताभाऊ, माधवभाऊ, माधवभाऊ, बाहेर वा. माहिती तुम्ही पण बाहेर वा. अभिभाऊ. काय झालं रे? पोलीस पोलीस इलेत. आता काय झाला? निलिमा नायक खयत? काय झालं पण? बोलवा त्यांका. किती आहे? आधी त्यांका बोलवा, मग सांगते. निलिमा, निलिमा जरा बाहेर आहे बघू. निलिमा. काय झालं? निलिमा नाईक, तुमका आमच्या सरांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं. निलिमा नाईक, तुमका आमच्या सरांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनात बोलवला. का? काय ही चौकशी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरा पोलीस स्टेशनात मिळतली तुमका. चला. माझ्या सुनेक काय घेऊन गेलास तर खबरदार. हेंका काय तर सांगून ठेवा, नाही तर मग कायदेशीर कारवाई करूची लागते. आई, तुम्ही काळजी करू नका. करू देत त्यांना काय चौकशी करायची. निलिमा. हो, विश्वासरावनी सगळ्यांनाच वेठीला धरायचा निर्णय घेतलेला आहे. बघू देत ना आता मला काय विचारतोय ते. पण हे मात्र नक्की की त्याच्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय तो कोणालाही अटक करू शकत नाही. पण म्हणान काय अशी सगळ्यांची चौकशी करत राहायची? हे बघा, तुम्हाला जे काही विचारायचं असेल ना ते तुम्ही इथेच विचारा प्लीज. आर्ची, अरे त्यांच्या हातात काही नाहीये. त्यांच्या सरांनी त्यांना ऑर्डर दिल्यात ना, त्यांना फॉलो कराव्याच लागणार. चला, मी यायला तयार आहे. अगो पण निलिमा तू. आई, काळजी करू नका, काही होणार नाही. चला. थांबा.
माझ्या सुनेक हात लावायचा नाही. अभिरामा, झालाय सगळा लय झाला हा. या बघ, माझ्या सुनेत पोलीस घेऊन गेले तर लोक काय म्हणतील? तुझ्या त्या मित्राक फोन करून सांग, झाला या बस झाला सगळा. हॅलो. विश्वास, इथे कॉन्स्टेबल आले आहेत. हो, माहिती आहे मला, मीच पाठवलंय. विश्वास, मी तुला सांगितलं होतं, तू निलिमा वहिनीला पोलीस स्टेशन मध्ये का बोलवलंय? अभिराम, तुझ्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नाहीये मला, आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. कामामध्ये मैत्री आणायची नाही हे आपलं ठरलंय. मला माहिती आहे, पण मी तुला रिक्वेस्ट केली होती ना. हे बघ, त्या रिक्वेस्टमुळे तुझ्या दोन्ही भावांची चौकशी मी घरातच केली, तुझी चौकशी मी बाहेरच केली. पण त्यांना इथे बोलवण्यामागे काहीतरी कारण असेल ना, जे मला नाही सांगता येणार. विश्वास, हे गावातल्या लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील? नायकांच्या सुनेला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले हे जर कळलं ना तर. हे बघ, एवढा मी विचार करत बसलो ना तर मला वरच्यानं उत्तर द्यायचे, त्याचं काय करायचं? विश्वास, प्लीज. हे बघ, मला मित्र म्हणून जेवढं करता आलं तेवढं मी केलंय. आता मला आणि माझ्या सहकाऱ्यांना काम करू दे. पाठवून दे लवकरात लवकर त्यांना. काय रे? चला. आई, अगं पण निलिमा, सर, निलिमा नायकांच्या या सगळ्या डिटेल्स, त्यांच्या कंपनीच्या सगळ्या डिटेल्स पण यात आहेत. तावडे, त्यांचं प्रोजेक्ट सुरू आहे आणि सगळं काम त्या गावात राहून करतायत. कमाल आहे निलिमा नायकांची. मुळात एवढं काम सुरू असताना इथं थांबण्याची गरज काय? काहीतरी कारण असणारच. आज सगळं वधवून घ्यायला हवं. त्यांना कायद्याची खूप माहिती आहे ना, खूप कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांचे. आज त्यांना खरा कायदा काय असतो ते दाखवून देऊ, मग वापरा म्हणा कॉन्टॅक्ट्स. बरं, त्यांच्या मुलाचं काय? तोही कॉलेजमध्ये नाही गेलाय. म्हणजे एकीकडे मुलाच्या शिक्षणाचं नुकसान आणि दुसरीकडे नवऱ्याचा मानसिक आजार, आणि हे सगळं असून सुद्धा त्यांना इथे थांबायचंय. काहीतरी कारण असणारच. सर, निलिमा नायकांना घेऊन आले. बोलो. चला. या निलिमा नाईक, या बसा. सगळ्यांची चौकशी घरामध्ये झाली, तुम्हाला मात्र इथे बोलवलं. आश्चर्य वाटलं असेल ना? निलिमा नाईक,
तुम्हाला कायदा कळतो असं तुमचं म्हणणं आहे. कायद्यानुसार तुमची चौकशी इथे व्हायला हवी असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून तुम्हाला इथे बोलवलं. आणि सगळ्यात महत्वाचं, एकंदर घटना बघताना मला फक्त तुमच्यावर संशय होता, पण आता माझी खात्री आहे तुम्हीच गुन्हेगार आहात.